नमस्कार, तर स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर हे तुम्हाला माझी मोठी मोठी जुल्फे दिसत असतील. खूप सुंदर आहेत बघा. मी परमनंट स्ट्रेट केलेली आहे, खूप छान आहे आणि माझी रिग्रोथ पण आली आहे. आता मला स्ट्रेटनिंग करायचं मन नाही आहे कारण की खूप डॅमेज होते माझे केस. माझी कर्ल्स होते ते खूप छान होती. हे खाली माझे डॅमेज केस बघू शकता, खूप डॅमेज आहेत. और तुम्ही हायलाइट्स केले ना त्याच्यावर आणखी डॅमेज आहे. हायलाइट्स करतात. आज मी त्याला कट करणार आहे आणि इंस्टाग्रामला अशी हे टाकेल रील्स. तू केस का कट केली? तर भाई इगोनी कट केली केस. अरे कशी लोक इगोनी कट करतात केस? माझी एवढीशी केस तेवढी एवढी तरी मला कट नाही करायचं वाटत. बट काय खाली स्ट्रेटन्स वरती लागणार, कट करावे लागणार आहे. आणि ही स्ट्रेटनिंग जर काढायची आपल्याला तर कटच करावे लागणार आहेत आपल्याला केस. आम्ही केस छोटी झाली. एका व्हिडिओसाठी मी केस कापली माझी, युट्यूब शॉर्ट्ससाठी, इंस्टाग्राम रील्ससाठी. आणि माझे केस दाखवते खालती वरती कशी मी कापले आहेत. वाकडी तिकडी झाले, वाकडी तिकडी कापली एक ब्युटिशियन असेल. चला माझी ब्युटिशियन मला कट करते, तर मी तुम्हाला कट करता एक स्टोरी सांगते. माझ्या इथे एक राणी दिदी नावाची एक पोरगी राहायची, तिचं आता लग्न झालं. तर मी लहान होती तेव्हा ती माझी हेअर कट करत होती. तेव्हा मला डॉक्टरने सांगितलेलं की पुरा केस काढून टाक, गळत होती भरपूर. तेव्हा मी काढली पण होती आणि मग तिच्याकडे मी केस कट केली. मी तिला बोललेली एवढे एवढे शोल्डरच्या खालती केस ठेव. तर एक साईड जास्त एक साईड कमी. कापत गेलो आणि शेवटी आलो इकडे. आणि जे नंतर पप्पांचे एवढे बेकारवाले शब्द ऐकले ना, लिटरली पप्पांनी भरपूर सुनावलं मला. तेव्हा मी लहान होती, 4थी 5वीला. हो तर का केस कापली हे ते असं तसं. ह्याच पण केस कापते. पप्पांची रिॲक्शन नंतर बघूया.